नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत अतिशय सुंदर सर्वांचा लोकप्रिय आवडता पदार्थ पाणीपुरी। पाणीपुरीसाठी सर्वात प्रथम आपण गोड पाणी करून घेणार आहोत। त्याला वेळ लागतो म्हणून आपण सगळ्यात पहिले गोड पाणी करूयात। त्यासाठी लागणारे साहित्य: एक मोठी वाटी गूळ, एक मोठी वाटी चिंच आणि 4 खजूर। त्यासाठी आपण आता सगळ्यात पहिले एका स्टीलच्या भांड्यात गूळ टाकून घेऊयात। चिंच स्वच्छ धुवून घेतली आहे, चिंच टाकून घेऊयात। आणि हे खजूर आहेत, या खजूरमध्ये बी आहे, ती बी मी काढून घेते। आणि आपण मग त्यात 1 ग्लास पाणी घालून त्याला जवळजवळ अर्धा तास भिजू द्यायचं आहे। झाले, 4 बी काढून घ्यायची, नाहीतर ती अडचण करते। चिंच पण आपली बी काढलेली आहे। त्यात आपण आता 1 ग्लास पाणी घालून याला झाकून ठेवते आणि भिजवते। आता इकडे बाजूला ठेवून देते भिजत मी। आता आपण पाणीपुरीसाठी लागतो आपल्याला रगडा। पांढऱ्या वाटाण्याचाही रगडा करता येतो, पण मी छोले भिजत घातले आहेत। ही छोले आपण आता कुकरला टाकून देऊयात। आणि मी त्यासोबतच 2 बटाटे पण घालणार आहे, साल काढून घेतले आहे, त्यांचे आता बारीक तुकडे करून घेते। बटाटेही आपण त्यात टाकून देऊयात। रगडा आपल्याला यातच शिजवायचा आहे। त्यात मी आता एक अर्धा चमचा मीठ घालते, एक अर्धा चमचा हळद आणि एक अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा धने मसाला। आता हे मिक्स करून आता आपण याची शिट्टी करून घेणार आहोत। हे भिजून गेले आपलं, आता चिंच गूळ खजूर छान भिजले आहे, त्यांना आपण आता मिक्सरला दळून घेणार आहोत। असं दळून झालं आहे। याला आपल्याला आता गाळून घ्यायचं आहे। माझ्याकडे छोटी गाळणी, मोठीचे आपली तांदूळ गळायच्या गाळणीने आपण त्याला गाळून घ्यायचं आहे। 1-1.5-2 ग्लास पाणी आपण त्यात घालू शकतो। आपण छान गाळून घेतलं आहे, चिंचेचा चोथा निघून गेला आहे। हे आता आपल्याला आपल्या स्टीलच्या पातेलीत ओतून घ्यायचं आहे। आणि आता याला आपली छान उकळी काढून घ्यायची आहे, जेणेकरून ही आपली गोड चिंच गुळाची चटणी एक 8 दिवस तरी टिकते। आपण आता याची उकळी करून घेऊया। आता आपण तिखट पाण्याची तयारी करूया। त्यासाठी लागणारे साहित्य: कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, अद्रक, लसूण अगदी 2-3 कापड्या घ्यायच्या आहे। लसूण ऑप्शनल असतो, वाटला तर घ्या, नाही तर नका घेऊ। हे आता आपण मिक्सरला दळून घ्यायचं आहे, याचं छान वाटण तयार करायचं आहे। पहा, आपले चिंच गुळाचं पाणी छान उकळत आलं आहे, गोड पाणी, कलर पण बदलला आहे। अजून 5 मिनटं उकळू देऊया। आता आपण तिखट पाणी करून घेऊया। हे वाटण करून घेतलं आहे। आता हे आपल्याला सगळं नाही टाकायचं आहे, यात मिरचीची बी असते। मिरची लहान मुलांच्या पोटात गेली तर ते पोट दुखू शकतं, त्यांना त्रास होऊ शकतो। आपण 1-2 चमचे वाटण घेऊ एका वाटीत, त्यात थोडं पाणी घालूया। या पाण्यात आपण 1 चमचा काळे मीठ म्हणजे संसळ खार, अजून 2 चमचे संसळ खार, 1 चमचा मीठ, आपण यात मिक्स करून घेऊयात। एका पातेलीत मी 4 ग्लास पाणी घेतलं आहे आणि आपली रवा गाळायची गाळणी आहे, त्या गाळणीने आपण हे मिरचीचं गाळून घेऊयात, जेणेकरून मिरची डायरेक्ट पोटात जाणार नाही, मिरचीच्या बिया पोटात जाणार नाही। पण पुदिना, हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक याची अतिशय सुंदर चव आपल्याला मिळेल। पाणी छान झालं आहे। आता यात आपण 1 चमचा पाणीपुरी मसाला घालूयात। खूप नाही घालायचा, 1 चमचा बस होतोय। आपण पुन्हा टेस्ट करून पाहूया, गरज पडल्यास टाकूयात। आता आपल्याला यात पिळायचं आहे निंबू।
पाणी खूप सुंदर आणि टेस्टी झालं आहे. तिखट पाणी तयार आहे. चिंच गुळाचं पाणी पण आता झालं. आपण गॅस बंद करून देऊयात. आता त्याला गार होऊ द्यायचं आहे. आपला रगडा पण इकडे झालेला आहे. हा पण गार होतोय. आता आपण पुऱ्या तळायला घेऊयात. तेल तापत ठेवलं आहे. तेल आता तापतंय. तोपर्यंत आपण रगडा ठेचून घेऊयात. वाफ निघून गेली आहे. पाणी पण काही खूप जास्त नाही आहे. छान बटाटे छोले शिजून गेले आहेत. आता याला आपल्याला यातच ठेचायचं आहे. आता आपण तिखट, मीठ, हळद, धणेपूड सगळं टाकून घेतलं. याला एक चव आली आहे छान. याला आपण आता असं स्मॅश करून घेऊयात. या रगडा पण छान झालेला आहे. चला तर मग आता तेल तापलं आहे का बघूया. ह्या पुऱ्या आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतात. आपण हे आपण घरी तळून आपल्याला हव्या तशा आपण त्या तळून घेऊ शकतो. पुऱ्या खूप सुंदर फुगत आहेत. छान मस्त. आज पाणीपुरीचा बेत आहे. असे आपण आता पुऱ्या तळून घेऊयात. माझ्या जवळजवळ सगळ्याच पुऱ्या तळून झाल्या आहेत. झालं की आता आपण गॅस बंद करून देऊयात. आपण आता सगळ्या पुऱ्या छान भरून घेऊयात. खाण्यासाठी तयार करूयात. तर रगडा भरून घेतला आहे. त्यात आता आपण गोड पाणी टाकूयात. पाणीपुरी तिखट पाण्याशिवाय मज्जाच नाही. पाणीपुरी तयार झाली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.